त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन पण केलं की आता वॉर सिच्युएशन सुरू आहे. आम्ही डॅनियल फॅमिली इस्रायलमध्ये स्थायिक आहोत आणि आता इस्रायलमध्ये काय सिच्युएशन आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे वॉरमुळे आम्ही जरा टेन्स असतो. असा तो व्हिडिओ बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं. पण तरी पण जेव्हा ठरलं तर बघितलं लागलं की आम्ही फुल फॅमिली एकत्र बसून एपिसोड बघतो आणि आम्ही कुठलाच एपिसोड मिस करत नाही, कारण आम्हाला ही सिरियल फार आवडते. जे मनापासून करायला सुरुवात केली होती 4 वर्षापूर्वी ते आता असं छान नावारूपाला येतंय आणि सगळ्यांना आवडतंय. आमच्याकडून या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. या टीम मधले मेन जोडी जी अर्जुन आणि शैली आहे त्यांचं आम्हाला ऍक्टिंग आवडतेच. ऍट द सेम टाइम प्रिया सुद्धा फार सुंदर ऍक्टिंग करते. तिचा रोल पण आम्हाला आवडतो. आमच्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अशी आम्ही ही सिरियल नेहमी बघत राहू. ठरलं तर मग या मालिकेने खरं तर 1100 भागांचा टप्पा गाठलाय. आता 1100 भाग पारही केले आहेत आणि एक खास घटना घडली आहे ते जुईच सांगेल आपल्याला. आपल्यासोबत आहे जुई गडकरी. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो. आणि खरं तर 1100 भागांचं पूर्ण झालेलं आहे. 1100 भाग पूर्ण झालेत आणि तुझी स्टोरी बघितली. एक छान मुवमेंट असते ना की आत्ता एवढी वर्ष आपण एक कॅरेक्टर करतो आहे आणि प्रेक्षकांचा एक वेगळा प्रतिसाद मिळतो. आणि नुकतीच एक घटना घडली की बाहेरच्या देशातले प्रेक्षक तुमची ही मालिका बघतात. काय सांगशील याच्याविषयी? तसं तर खूपच वेगवेगळ्या देशांमधनं मला मेसेजेस येत असतात आणि एरवी पण सांगत असतात सगळे की आम्ही ह्या देशात आहोत, आम्ही तुमची मालिका बघतोय वगैरे. तर हे सगळं ऐकून खूप छान वाटतं. पण काही दिवसांपूर्वीच मला एक माझ्या मैत्रिणींनी व्हिडिओ पाठवला. इस्रायलमधली फॅमिली आहे ती. ओरेन डॅनियल म्हणून आहे त्यांची फॅमिली. तर म्हणजे मला नवल असं वाटलं की त्यांच्याकडे, आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन पण केलं की आता वॉर सिच्युएशन सुरू आहे. पण ते बोलले की तरीसुद्धा ते TTMचा एकही एपिसोड मिस करत नाही आहेत. आणि आम्हाला पण असं वाटलं ना की चला की कोणाला तरी आपण एक चांगले काही वेळ देऊ शकलो, काही क्षण त्यांना छान वाटतंय आपला शो बघून, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असा तो व्हिडिओ बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं, कारण सध्या आम्ही पण खूप हेक्टिक स्केड्यूल्समध्ये काम करतो आहे. 45 मिनिट्स डेली चालू आहे आमचा एपिसोड. आणि मग असा व्हिडिओ जेव्हा येतो ना तेव्हा असं वाटतं की चला कोणाला तरी ॲटलिस्ट आनंद मिळतो आहे हे असं बघून, आणि अशा सिच्युएशनमधल्या कोणाला तरी. त्यामुळे खूप छान वाटलं मला. येस, पण दिवस रात्र मेहनत करताय आणि 45 मिनिटांचा हा एपिसोड आहे. खरं तर 1100 भाग आणि मध्येही माझ्या मते तुम्ही बऱ्याच आणखीन टाईमचे एपिसोड करत होतात. कारण 1 तास 2 तास अशी महामालिकाही मध्ये होत्या. सो एकंदरीत 1100 भाग कंप्लीट झालेत. हेही एक वेगळं हाही वेगळा आनंद आहे. कसं सांगशील आणि आत्ता सेटवर कसं सेलिब्रेशन तुमचं अर्थात झालं याविषयीचं? आमचं खरं सांगायचं तर सेलिब्रेशन करायलाही वेळ नव्हता, कारण हो खरंच खूप काम चालू आहे, खूपच जास्त काम. त्यामुळे सेलिब्रेशन वगैरे काहीही नाही झालेलं अजूनही. पण आम्ही आमच्यामध्येच आईस्क्रीम आज कोणी दिलं, उद्या अजून कोणी दिलं, असं आम्ही सेलिब्रेट करतो आहे. पण 1100 भागांचा टप्पा गाठणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं, म्हणजे प्रत्येकच कलाकारासाठी हे महत्त्वाचं असतं. कारण काय म्हणू शकते मी की आता माझी ही 3री मालिका आहे ज्यांनी 1000 क्रॉस केलं आहे. तर मला छानच वाटणार की इतकं म्हणजे आपली मालिका आवडती आहे, सगळ्यांना बघितली जाते आहे. आणि प्रेक्षकांचं तर आहेच. ठरलं तर मगवर खूप प्रेम आहे. प्रेक्षक जेव्हा चिडतात तेव्हा आमचे ते कान पण पिळतात, कारण ऑफकोर्स प्रेम असतं म्हणूनच आपण कान पण पिळतो. त्यांना एखादी गोष्ट खटकली की झालं, मेसेज सुरू होतात. बट ठीक आहे, तुमचं प्रेम आहे म्हणून ते चिडतातही. पण एकूणच खूप छान फिलिंग आहे की आपण जे मनापासून करायला सुरुवात केली होती 4 वर्षापूर्वी ते आता असं छान नावारूपाला येतंय आणि सगळ्यांना आवडतंय. तर त्यामुळे सगळ्यांनाच खूप छान वाटतं आम्हाला. जुई, आत्ताच तू म्हणालीस की 4 वर्ष झालीत मालिकेतला आणि तू म्हणालीस तसं की तुझी 3री मालिका आहे की जिने 1000 एपिसोड क्रॉस केलेत. प्रत्येक कॅरेक्टरला प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम दिले, तुझ्या आधीच्या कॅरेक्टरलाही. सायली सुरुवातीला कशी होती? 4 वर्षानंतर सायली या कॅरेक्टरमधले तू बदल कसे आम्हाला सांगशील? सगळ्यांनीच पाहिलं असेल की सायली आधीपासूनच स्ट्रीट स्मार्ट मुलगी होती, कारण ती अनाथ म्हणून एका आश्रमामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे तिला सोशल सेन्स होता. तिला माहीत होतं लोकांशी कसं डील करायचं. पण तरीसुद्धा जगात वाईट गोष्टी पण असू शकतात ह्यावरती तिचा तेवढा विश्वास नव्हता. ज्या काही घडामोडी घडत गेल्या त्यामुळे तिला आता कळलं आहे की वाईट पण गोष्टी आहेत. तर त्याचे एक्सपिरियन्स तिला आलेले आहेत गेल्या काही वर्षात. पण त्यातनंही ती मार्ग काढून चेहऱ्यावर स्माईल ठेवून पॉझिटिव्हली बाहेर पडती आहे आणि तिच्या माणसांना पण पॉझिटिव्हली बाहेर काढती आहे. सो कॅरेक्टरचं म्हणायचं असेल तर आधी खूप इनोसेंट फेज, आणि मग एका प्रेशरमध्ये येऊन एक डिसिजन घेणं, मग एक थोडी मॅच्युअर्ड मुलगी, आणि आता अशी झालेली ती की आता तुम्ही या मला त्रास द्यायला, मी बघते तुम्हाला बरोबर. सो त्यामुळे तशी स्ट्रॉंग झालेली सायली आता आहे.
या 4 वर्षात जुईने या एका कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या प्रकारची मेहनत घेतली असेल. कधी जुई काही वेगळं बनली असेल, कधी ती एक बाहेर जाणारी करियर ओरिएंटेड सायली बनली आहे. तुला जुईला खास करून एक अभिनेत्री म्हणून या सायलीमध्ये कुठल्या-कुठल्या नवीन गोष्टी या 4 वर्षात चाचपडायला मिळाल्या? एकतर सायलीचा जो मराठी शब्दकोश आहे तो खूपच भारी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण हळूहळू सायली आता इंग्रजी शब्द पण छोटे छोटे वापरायला लागली आहे. तिला माहिती आहेत इंग्रजी शब्द पण ती वापरत नव्हती. पण आता सायलीच्या पण वाक्यांमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द छोटे छोटे वापरलेली ती दिसते की ती रूम म्हणतीये, किचन म्हणतीये, जे आधी स्वयंपाकघरच म्हणायची किंवा खोलीच म्हणायची. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं तिच्यामध्ये पण डेव्हलपमेंट आहे. ती अर्जुनला त्याच्या कामामध्ये मदत ज्या लेवलला करते सध्या. सो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सायली शिकली आहे. त्याच्यातनं सायलीचं पण ग्रूमिंग झालेलं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी करून वगैरे मलाही तेवढी मजा येते. कारण बरेचदा होतं असं की आपल्याला मग घरातलेच सीन करायला थोडा एक तोचतोपणा येतो. पण मग मध्येच सायली जे काय 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 करत असते त्यामुळे मलाही पर्सनली मजा येते आणि सायली ॲज अ कॅरेक्टर पण बरंच ग्रूम होत चाललंय आता. 4 वर्षात खरं तर मालिकेत बरेच सहकलाकार आहेत. सगळ्यांची छान गट्टी जमली आहे. पण एक खास व्यक्ती जी सेटवर आल्यानंतरही आपल्याला एक छान वाटतं, की ही व्यक्ती असली की माझा अख्खा दिवस छान जातो किंवा आपले जेवढे सीन असतात तेवढे छान पार पडतात. अशी कोणाची गट्टी जमली सायलीची खास? आमची सायलीची अशी नाही म्हणता येणार पण जुईची जमली आहे गट्टी ती आमच्या सगळ्या मुलींची ना टीम आहे. ठरलं तर तू तू हसतेस त्यावरून तुलाही माहिती असेल की आम्ही किती मैत्रिणी सगळ्या घट्ट आहोत इथे आणि मुली जास्त आहेत आमच्या शोमध्ये. त्यामुळे अगदी श्रद्धाताई म्हणजे सुमन, प्रतिमा ह्या पण जेव्हा आमच्याकडे इन होतात आमच्या सीन्सला तेव्हा बायकांचा इथे धुडकूस असतो. त्यामुळे पुरुष एका पॉईंटला असं होतात की अरे यांना थांबवा, यांना शांत बसवा. डिरेक्टर पण दमतात एका पॉईंटला की अरे काय आहे म्हणजे इतक्या गप्पा चालतात, इतक्या मजा मस्ती. त्यामुळे आमच्या ज्या मुलींची टीम आहे अख्खी त्या सगळ्या जणी असल्या ना की मला खास मजा येते खरं सांगते. कारण आम्ही प्रत्येकजणी भलेही आम्ही दोघी दोघी वेगवेगळ्या रूम्समध्ये असलो तरी रेडी झाल्यावर आम्ही आमच्या रूममध्ये बसतो आणि सीनसुद्धा कट झाल्यावर आम्ही स्टडी रूममध्ये पडीक असतो बायका. मग आमचं तिथे चालतं हा तू काय शॉप केलंस, काय घेतलं. मग मोनिकाच्या बाळाचा विषय निघतो, कोणाच्या पेट्सचा विषय निघतो. म्हणजे इतक्या छान गोष्टी गप्पा तिकडे होतात. त्यामुळे मला मुली असल्या ना सेटवर की मला खास मजा येते आणि सगळ्यात मेन पार्ट म्हणजे इकडच्या सगळ्या मुली एकमेकींच्या चीअर लीडर्स आहेत. त्यामुळे कोणी लो असेल एखाद दिवशी तर दुसरी मुलगी तिच्या पाठीशी उभी असते, तू कर होऊन जाईल आपलं. किंवा कधी काही कॉस्ट्युममध्ये इकडे तिकडे 19-20 होत असेल, नवीन लुक केला असेल तर आम्ही एकमेकींना खूप हेल्प करतो. आणि मला असं वाटतं नेहमी आपण म्हणतो ना की घरातली स्त्री जर का घर म्हणजे घर सगळं असं पकडून ठेवते तर इथल्या मुली आहेत त्या ज्या सगळ्यांना एकत्र पकडून ठेवतात आणि जर त्या घरातल्या मुली खुश असतील ना तर घर खुश राहतं. जे आमच्या सेटवरती एक खूप टचवूड एक चालतं फिरतं एक्झाम्पल आहे. आणि आम्ही लवकरच आता सगळ्या मुली मिळून म्हणजे सगळ्या नाही पण चौघी आम्ही एका छोट्याशा ट्रिपला पण जाणार आहोत. अरे वा. सो असं आम्ही काय काय करत असतो आणि असं आहे. सो त्या असल्या की मला छान वाटतं. एवढं हेक्टिक शेड्यूल चालू असताना खरं तर तुम्ही थोडा स्वतःसाठी वेळ काढतातच, पण कुठे ना कुठे तब्येतीच्या थोड्या मोठ्या कुरबुरी चालू असतातच. जुई बऱ्याच वेळेला काही वेळेला खूप हेक्टिक शूट करतात, दिवस रात्र शूट करतात, तब्येतीवरही थोडा परिणाम होतो. जुईला ह्याच्या आधी 1-2दा अशा छोट्या कुरबुरी झाल्या होत्या. काय एकंदरीत स्वतःकडे पण काळजी घ्यावी लागते एवढं हेक्टिक शेड्यूल चालू असताना? काळजी तर खूप घ्यावी लागते गं, पण होतं कसं की मिळत नाही. म्हणजे आपण जे सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की 7-8 तास झोप मिळाली पाहिजे, तुम्ही वेल हायड्रेटेड पाहिजे, तुम्हाला माइंडसुद्धा तुमचं रेस्ट करता आलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत तितक्या सोप्या आणि नाही आहेत तितक्या करता नाही आहेत. कारण तुम्हाला जर का एखादा सीन नाही आवडला किंवा काय तर पटकन ट्रोल करणं खूप इझी असतं. पण 45 मिनिट्सचा डेली एपिसोड देणं आणि हा का देतोय ह्यामागे पण काही टेक्निकल गोष्टी आहेत. जे चॅनलला पण हे डिसिजन्स का घ्यावे लागतात ह्यामागे टेक्निकल गोष्टी आहेत की आता IPL सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही नाही सांगू शकत सगळ्यांना. पण सगळ्यांना एंटरटेन करायचं आहे. सो आम्ही 7ही दिवस मोठे एपिसोड्स करत असतो की सगळ्यांना जेणेकरून छान एपिसोड्स बघता येतील. तर मग ह्यामध्ये ना तब्येत किंवा ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे राहतात आमच्या आणि मग आजारी असलो तरी आता पिऊ पण आजारी होती. सो आम्ही सगळेजण तसे काम करत राहतो. सेटवरती रेस्ट करतो जे काय आधेमध्ये मिळेल ते. बट हे खूप डिफिकल्ट काम आहे. डेली सोपमध्ये काम करणं हे सोपं नाही आहे. कोणालाही डेली सोप करणं कारण तुम्ही 30 दिवस शूट करता. तुम्ही 14 तास शूट करता रोज आणि कधी-कधी तर आम्ही 24 तासही शूट केलं आहे. मागच्या महिन्यात आम्ही 24 तास शूट केलं आहे. फेब्रुवारीचा अख्खा महिना आम्हाला सुट्टी नव्हती मिळाली.
आणि शिवाय अशा तासांमध्ये आम्ही शूट करत होतो. त्याचबरोबर आम्हाला आता अवॉर्ड इव्हेंट्स ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो सगळीकडे काम करायचं आहे, सगळीकडे तुम्हाला चांगलंही दिसायचं आहे, तुम्हाला तब्येतही जपायची आहे. सो हे खूप तारेवरची कसरत असते आणि इट इज अ डिफिकल्ट थिंग. आणि मला मान्यच आहे की प्रत्येकाच्याच फील्डमध्ये ह्या गोष्टी डिफिकल्ट आहेत, ऑफिस गोईंग स्टाफसाठी सुद्धा, सगळ्यांसाठीच. पण होतं असं की आमचा चेहरा दिसत असतो. आमचं युनिटही अख्खं दमतं, पण कसं होतं की आमचा चेहरा जर का दिसला तर मग ते स्क्रीनवर दिसणार. त्यामुळे काळजी घेणं आणि ही खूप तारेवरची कसरत असते. नक्कीच. पण ही तारेवरची कसरत करतही तुम्ही इतके छान एपिसोड देताय आणि लोकांना एंटरटेन करताय, त्याच्यात खरं तर तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक आहे. आणि असेच मस्त एंटरटेनिंग एपिसोड देत राहा. प्रेक्षक खास वाट बघतायत. सायली अर्जुन काय काय नवीन घेऊन येतात प्रेक्षकांसाठी, त्याचीही वाट बघतात. बरं, आता येणारे एपिसोड पण हे खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. काय सांगशील, एक हिंट द्यायची असेल प्रेक्षकांना तर एंगेज प्रेक्षकांना करण्यासाठी? प्रेक्षकांना माहिती आहे की आता आम्ही कुठे येऊन पोहोचलोय. आणि मी तुम्हाला जर का तुम्हाला वाईट वाटत असेल, तुमची चिडचिड होत असेल की काय आता तरी दाखवा वगैरे, तर माझ्यावर विश्वास ठेवा. सगळ्या गोष्टी खूप छान रीतीने तुमच्यासमोर आणायच्यात. प्रियाचं जे खरं रूप सगळ्यांसमोर आता येतं आहे ते खूप छान पद्धतीने तुमच्यासमोर आणायचं आहे. म्हणून मेहनत चालली आहे, म्हणून थोडासा वेळ लागतो आहे. पण ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे महत्त्वाचे टप्पे आहेत मालिकेचे. की प्रियाचं म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे हे कळणं किंवा सायली तन्वी आहे हे कळणं, हे महत्त्वाचे 2 टप्पे आहेत आता मालिकेचे. तर ह्या गोष्टी तुमच्यासमोर खूप रंजक पद्धतीने आणल्या जाणार आहेत, म्हणून आम्ही वेळ घेतोय. पण तुमचं जे प्रेम आहे आमच्यावर आणि तुमचा जो विश्वास आहे TTMच्या अख्ख्या टीमवर, तो तसाच राहू द्या. आणि मी नेहमीच म्हणते की प्रेक्षकांमुळेच आम्ही जे काही असतो ते आहोत. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि आमची मालिका अशीच रोज बघत राहा स्टार प्रवाहावरती. तर प्रेक्षकांची ती तक्रार आहे की प्रियाचं खरं रूप आल्यानंतर मालिका संपण्याच्या दिशेने जाणार आहे का? तर तेही फक्त असं जाता जाता सांगशील? नाही, मालिका संपणार नाही. खूप अजून छान छान गोष्टी आहेत की पुढे. एकदा का सायली पण तन्वी आहे हे कळल्यावर पण छान गोष्टी बघायच्या आहेत की नाही सगळ्यांना. तर सगळ्या छान गोष्टी असणार आहेत आणि तुमचे सगळे मेसेजेस सगळी आमची अख्खी टीम वाचते. त्यामुळे ते इनपुट्स आम्ही घेतोय, त्या इनपुट्सनुसारच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे थोडासा धीर धरा, बघत राहा आमची मालिका. आणि आय एम शुअर तुम्हाला एकदा ते एपिसोड समोर आले की तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही मला मेसेज कराल की तुम्हाला आवडलेत. थँक्यू सो मच जुई, इतक्या छान गप्पा मारल्यास आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचाली. थँक्यू सो मच. थँक्यू.